हाय गायज, वेलकम बॅक टू शिकरे फॅमिली. तर आज आपण बनवणार आहोत काळं चिकन. त्यासाठी मी ते अर्धा किलो चिकन घेतले आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. आता ह्याच्यामध्ये टाकायचे अर्धा चमचा हळद आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे. आता हे 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचे. इथे मी कांदा आणि खोबरं भाजायला ठेवून देणार आहे मंद आचेवरती. चारही बाजूने आपल्याला खोबरं आणि कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचे. मी इथे मोठ्या मोठ्या लसूण पाकळ्या होत्या त्याच्यामुळे जाळीवरतीच भाजून घेते. जर तुमच्याकडे लहान असतील तर तुम्ही तव्यावरती सुद्धा भाजू शकता. इथे छान असा भाजून घ्यायचे कांदा, लसूण आणि खोबरं. आता हे मी बारीक चाकूने चिरून घेणार आहे. इथे मी भाजलेला कांदा, टोमॅटो, पांढरे तीळ, भाजलेलं खोबरं आणि भाजलेलं लसूण बारीक करून घेतलाय. आता हे आपण मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटण करून घेणार आहोत. इथे मी माझ्याकडे लोखंडी कढई होती त्याच्यामुळे मी लोखंडी कढईचा वापर करते. तुम्ही साध्या कढईचा वापर जरी केला तरी चालेल. आता कढईमध्ये तेल टाकायचे. तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचे आणि 2 तमालपत्र आणि कांदा खरपूस असा भाजून घ्यायचे. तिकडे मी कांदा भाजायला ठेवून आता वाटण करून घेणार आहे. वाटण बघा आपलं कसं काळसर असं झालंय. कांदा चांगला भाजला की याच्यामध्ये आता मी बारीक केलेलं वाटण टाकते आणि मिक्स करून घेते सगळं. आता याच्यामध्ये टाकायचा अर्धा छोटा चमचा चिकन मसाला, अर्धा छोटा चमचा धनेपूड आणि हे मिक्स करायचे. आता याच्यात टाकायचे आपल्या चवीनुसार घरगुती मसाला म्हणजेच कांदा लसूण मसाला आणि मिक्स करायचे. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. काय ग पिल्लू? इथे मी मिक्सरमध्ये बारीक केलेलं होतं मसाला, त्यातच पाणी टाकून घेतले. त्यातलं थोडंसं पाणी आता टाकून आपण इथे मसाला चांगला भाजून घेणार आहोत. आपण जे पाणी ओतलं होतं ते सगळं आटवून घ्यायचे आणि मसाला चांगला शिजवून घ्यायचे. मसाला शिजवून घेतला की ह्याच्यामध्ये आता आपण हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं चिकन ते टाकणार आहोत आणि ते या मसाल्यामध्ये छान असं परतून घेणार आहोत. चिकन परतवून घेतले की आपण आता ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. 5 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं. इथे मी मसाल्याचं पाणी ठेवलंय गरम करायला. हेच पाणी आपण आता चिकन मध्ये ओतणार आहोत. 5 मिनिटानंतर याचं झाकण काढून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं. आणि आता आपण याच्यामध्ये गरम केलेलं पाणी होतं
ते टाकणार आहोत. आणि पुन्हा हे सगळं मिक्स करायचं आणि शिजायला ठेवून द्यायचं. आपल्याला सुकं चिकन करायचं, त्याच्यामुळे जास्त पाणी ओतायचं नाहीये. थोडंसं चिकन शिजवण्याच्या हिशोबाने आपल्याला पाणी ओतायचंय. एवढ्यामध्ये हे चिकन शिजून जातं, एवढ्या पाण्यामध्ये. आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवून देणार आहे. आधी मध्ये चेक करत राहायचे आपल्याला. पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून पुन्हा शिजवून द्यायचे. तयार आहे आपलं काळं चिकन. ह्याच्यावरती तुम्ही थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकू शकता.